आज आपण अहमदनगरमधील नेप्ती या कांदा बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जवळपास 40 ते 45 हजार कांदा गोण्यांची आवक झालेली आहे। तर जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदा विक्रीसाठी आणलेला आहे। तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ या ठिकाणी कांद्याला नेमकं भाव किती मिळाला आहे आणि विशेष म्हणजे सध्या देशामध्ये लोकसभा चालू आहे। विद्यमान सरकारचं जे काही कृषी धोरण आहे त्या कृषी धोरणाबाबत आपण समाधानकारक आहात की असमाधानी आहात किंवा आपले मत काय आहे? मी 100% समाधानी आहे। आपल्या शेतामध्ये कोणते कोणते पिके घेतली जातात? आम्ही कांदा, बाजरी, कापूस, असे ऊस, उडीद, मूग, तूर। यावर्षी आपल्या शेतीचा जो काही परिसर भाग असेल त्या ठिकाणी पाऊस समाधानकारक झाला आहे का? पाऊस म्हणावा असं नाही झाला, पण बरं आहे। शेतकऱ्यांच्या जो मालाला बाजारभाव मिळतोय त्या बाजार भावाच्या जो मालाबाबत काय मत आहे आपलं? बाजारभाव मागच्या सरकारपेक्षा नक्कीच या सरकारकडून चांगला मिळतोय असं वाटतंय। सरकारचं कामही चांगलं आहे आणि गेल्या 75 वर्षात काँग्रेसने कधीच मार्च एप्रिल महिन्यामध्ये 10 रुपये म्हणजे 10 रुपये नाही 2 रुपये 3 रुपये किलो कांदा विकलेला आहे त्यांनी। आणि आत्ता सध्या भाजप सरकारच्या काळात कांदा जास्तीत जास्त 15 रुपयापर्यंत विकला जातोय। सध्या कांदा निर्यात आहे का बंदी आहे? सध्या बंदी वाटतं ना निर्यातीला, हे नाही सांगता येत आता, कारण मागं तर उठावली होती, मग परत आता चालू आहे का बंदी हे नाही माहिती आम्हाला। म्हणजे तुम्हाला कन्फर्म माहीत नाही आहे की कांदा नेमकं निर्यात आहे का चालू आहे का बंद आहे? निर्यातीचा आमचा काही संबंधच नाही नव्हे। निर्यात आम्हाला काय करायचं, आम्हाला जो बाजारभाव भेटायला पाहिजे या पद्धतीत बाजारभाव आम्हाला मिळतोय। मग कांदा निर्यात होतोय का आपल्या देशात जातोय हे नाही माहिती आम्हाला। पण आपलं काय मत आहे? आपलं काय मत नाही, सरकार चांगलं आहे, पण चांगलं सरकार। सरकारच्या कोणत्या गोष्टी आपल्याला आवडल्यात? तिने रोड केले 55 वर्ष, कुठं रोड बीड होते का आपल्याला? होते का रोड? त्यांनी रोड केलेत, सुविधा चांगल्या आहेत, तुम्हाला पाणी देतात, गॅस दिलेत फुकट, अजून काय पाहिजे तुम्हाला? निवडणूक चालू आहे आणि आपलं अहमदनगरमध्ये सुद्धा लोकसभेची जी काही निवडणूक आहे ती अतिशय रंगात आलेली आहे आणि या रंगात आलेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारबद्दल आपलं काय मत आहे? नरेंद्र मोदींचं हे सरकार देशात 1 नंबर आहे आणि हेच सरकार पाहिजे। देशासाठी हितकारक निर्णय घेणारं आणि शेतकऱ्यासाठी 1 नंबर असं भाजपचं सरकार आहे। आणि नगरचा विचार पाहता सुजय विखेंनी पण खूप विकास केला आहे। त्यांनी सर्वच शेतकऱ्यासाठी आणि उद्योगधंद्यासाठी 1 नंबर असं हे सरकार आहे। आपण आज किती कांदा आणला होता? आज मी 100 रुपयाने घेऊन आलो होतो आणि भाव 14 ते 15 रुपये भाव चालू आहे सध्या। भाव पण योग्य आहे आणि हे सरकारचं काम पण योग्य आहे। उत्पादन खर्च किती आहे आपला? एक सरासरी कांद्याला 8 ते 9 रुपये खर्च येतो, पण सध्या तसं सर्वच गोष्टींनी जर विचार केला तर भाजप हे सरकार चांगलं आहे। म्हणजे तुम्हाला जर 9 रुपये उत्पादन खर्च येत असेल आणि जर 14 रुपये भाव मिळत असेल तुम्हाला म्हणजे किलो मग 5 रुपये प्रत्येक हा कच्चा माल आहे। हे प्रत्येकच गोष्ट एका धोरणावर चालत नाही। आज बाकीचे पण निर्णय पाहिले पाहिजे सरकारने। शेतकऱ्यासाठी हितकारक निर्णय नाही आहे, कारण भाजप सरकारने हे एक्सपोर्टला जे बॅन केलं आहे हा चांगला निर्णय नाही आहे, हा शेतकऱ्यासाठी घातकच निर्णय आहे। पण जर बाकीच्या गोष्टीचा जर विचार केला किंवा देशाचा जर विचार केला तर भाजप सरकार हा 1 नंबरचा पक्ष आहे किंवा भाजप सरकारचं काम चांगलं आहे। आता काँग्रेसने अलीकडेच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्या जाहीरनाम्यातील आपल्याला कोणत्या गोष्टी आवडल्या? कुठलीच नाही। ते हिंदूसाठी तुम्हाला जाहीरनामा तुमच्यापर्यंत आला आहे का? जाहीरनामा वाचला, पण काँग्रेसचा हा जाहीरनामा 5वा जाहीरनामा आहे। काँग्रेसच्याच ताब्यात हा 60 वर्ष देश ताब्यात होता, कुठल्याही प्रकारचा विकास काँग्रेसने केलेला नाही। भाजपने जो 10 वर्षात विकास केला हा काँग्रेसने मागील 60 वर्षात कुठलाच विकास केलेला नाही। महत्त्व दिलं पाहिजे, पण शिक्षणाबरोबर धर्मही टिकला पाहिजे। आज जसं बाकी देशामध्ये चाललेलं आहे, जसं अफगाणिस्तान, बांगलादेश या जे देशाची आज स्थिती पाहिली तर बेकार झालेली आहे। आज नरेंद्र मोदींचे बहुमत सरकार असल्यामुळे ठाम निर्णय आहेत ना, ठाम निर्णय घेता येतात। तसे आज बाकीच्या देशात काय परिस्थिती तुम्ही पहा ना, इस्रायल, इराण या देशात काय परिस्थिती चालू आहे। आल्यापासून खर्च होतो, भ्रष्टाचार हा पूर्णतः बंद झालेला आहे।
ते भ्रष्टाचार बंद होण्याचं कारण असं आहे की मोदी सरकारने जे हे सर्व गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहेत त्याच्यामुळं पूर्णपणे भ्रष्टाचार हा थांबलेला आहे हे येणाऱ्या 10 वर्षात. नाही तर पाठीमागच्या काँग्रेसच्या काळामध्ये मनमोहन सिंग ज्या टायमाला पंतप्रधान होते त्या टायमाला पाठीमागच्या 10 वर्षात न्यूज लावलं की एकच यायचं, एवढ्या कोटीचा घोटाळा झाला, कोळशाचा एवढा झाला, धान्याचा एवढा झाला. आज 10 वर्षात मला तुम्ही एक बातमी दाखवा मोदी सरकारची एखादा मंत्री भ्रष्टाचारात अडकला आहे किंवा मोदी सरकारने भ्रष्टाचार केला आहे अशी एक बातमी दाखवा. नाही ना. भाजपवर जी नाराजी महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशात ती कशामुळे आहे की हे भ्रष्टाचारी पक्षात घेतल्यामुळं. याच्यामुळं मी भाजपचा समर्थक आहे. पण हे आज जे अजितदादा किंवा हे जे शिंदे हे जे घेतलेले आहेत याच्यावर नाराज आहे जनता. भाजपला याचा फटका बसणार आहे या इलेक्शनला. हे फोडाफोडीचं राजकारण आजपासून नाही आहे. शरद पवारांच्या पाठीमागचा इतिहास घ्या तुम्ही. पाठीमागे जी घटना घडल्या शरद पवारांनी पक्ष फोडलेला नाही का? फोडलेला आहे. शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही का? केलेलं आहे. आज घराघरात कुणी द्वेष लावला? शरद पवारांनी लावला. हे तुम्ही जरा पाठीमागे जाऊन त्याचं पहा. इतिहास तुम्हाला साक्षी देईन त्याची. आजच्या परिस्थितीला तुमचं मत काय? आजच्या परिस्थितीला हे भाजपने जे असं व्हायला पाहिजे की अजितदादांना नाही? 700 स्वतः नरेंद्र मोदी बोलले होते, अजितदादांवर टीका केली होती की बाबा 700 कोटी 1000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला अजित पवारांनी. आज त्यांना पक्षात घेऊन हे चुकीचाच निर्णय घेतलेला आहे. पण कसं असतं कुठंतरी फटका बसू 100% बसणार. आज मीच नाही, आज सर्वसामान्य जनता असेल हे सर्व हेच म्हणते की यांना घेतल्यामुळे भाजपला फटका बसू शकतो. प्रत्येक ठिकाणी काट्याची टक्कर होणार आहे. नगर दक्षिणचा कौल 100% विखे पाटलांकडे. का बरं? म्हणजे त्यांचे काम आहेत. आता थोडक्यात मी श्रीगोंदा तालुक्यातलं बांगरड गाव आहे माझं. आम्ही पहिले नगरला यायचं समजा काय प्रॉब्लेम असला दवाखान्यात वगैरे जायचं असलं काय झालं तर 1 तास 1.5 तास लागायचा. आता 30 ते 40 मिनटात आम्ही इथं नगरमध्ये येतो. मग काम आहेत त्यांचे, नाही असं नाही. बरं, येणाऱ्या सरकारकडून तुमची काय अपेक्षा राहील? कोणतंही येऊ, पण अपेक्षा काय राहील? आमचं फक्त विखे पाटीलच येईल. ते कोणी येईल का असं आपण नाही. अपेक्षा काय राहतील? कोणतंही कोणी येऊ. येईल हा. आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही. हां त्यांच्याकडून अपेक्षा काय राहतील? त्यांच्याकडून अपेक्षा काहीच नाही. जनतेची सेवा काम करावं चांगलं. हा, नेमकं जनतेचे कामं कोणते करावं हेच विचारलं आम्ही. ते आता एवढा मी काय हे नाही, पण म्हणजे जसं असतं ते करतील ते. हां, त्यांच्यामध्ये ते समजदार आहेत. मी राहुल नवसुपे. माझं गाव मठपिंपरी, तालुका नगर. आम्ही शेतकरी माणूस आहे. आमची शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे, आमच्या शेतकरी मालाला आहे ना हमी भाव भेटला पाहिजे. पण आमच्या शेतकरी मालाला आहे ना भाव भेटत नाही. कांदा, गहू, कोणचा बी माल आमचा शेतकरी असो कोणत्याच मालाला भाव भेटत नाही आहे. दुधाचे बी बाजार कमी झाले, कांद्याचे बाजार कमी झाले. काय असं आम्हाला एकच वाटतं, भाजप सरकारने ना निर्यात चालू केली पण निर्यात बंद केली. काय भाजप सरकार चुत्या बनायचे कामं करत आहे. म्हणून आमची ना शेतकऱ्यांची भाजपला मतदान करण्याची इच्छा राहिलीच नाही आहे. काय म्हणून आमचं शेतकऱ्यांचं तर मत राहिलंच नाही भाजपला मतदान करण्याचं. काय म्हणून आमचे तर म्हणणं एकच आहे, काय निर्यात चालू का होईल कांदा निर्यात. कोण होईल नगर दक्षिणचा खासदार? आता अजून कोणी तिसरंच होईल? पाटील शेतकऱ्यांना आहे ना जाणणारे आहेत. लंके पाटील होऊ शकतात. तुमच्याकडं काही म्हशी वगैरे काय आहेत का तुमच्याकडे? हा, म्हशी येतात, गाय आहेत. आमचा दुधाचा धंदा आहे. तुम्हाला फायदा झाला की तोटा झाला? आम्हाला तोटा झाला. दुधाचे भाव कमी झाले. साखर डाळ तर वाटलं होतं त्यांनी. साखर वाटल्या पण काय 2-2 किलो वाटल्या का काय? आम्ही तर ते घेतल्या नाही. आम्ही म्हणलो नको हे काय साखरेला. पण वाटलं होतं. अहो त्या साड्या काय 100 रुपये, 100 ते 200 रुपये किंमत त्या साडीची किंमत. हां, अहो एक धुणं झालं की गेली तिचं साडी येऊन. सरकारचं कोणतं धोरण तुम्हाला चांगलं वाटलं? कोणती योजना? आम्हाला पहिल्यांदा जशी राष्ट्रवादी काँग्रेस जसं होतं ना तेव्हा जसं वातावरण होतं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. काय पवार साहेबांनी जशी कर्जमाफी केली, काय आता तशी तर काही होतच नाही. भाजप सरकार तर तसं काही करीतच नाही. म्हणून आम्ही शेतकरी आहेत ना भाजपवर नाराज झालेलो आहेत. केली आता शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही शेतकरी निर्यात चालू केली पण नंतर एकच दिवस निर्यात चालू केली बाजार वाढले पण दुसऱ्या दिवशी निर्यात बंद केली. काय हां, एक दिवस निर्यात चालू केली उठवली पण दुसऱ्या दिवशी लगेच निर्यात बंद. बाजार गप्पा 10 ते 20 रुपयांनी बाजार कमी झाले कांद्याचे. असं फसवणूक झाली.
शेतकऱ्यांची. नंतर 10-20 रुपयांनी 5 रुपयांनी असे कांद्याचे बाजार घसरत आले. आम्ही शेतकरी ना पूर्ण नाराज झालेलो आहे सरकारवर, भाजप सरकारवर. आमच्या इकडं काही लोकांना बोर येतं, परत विहिरी येतात. पण आम्हाला सांगितलं सकाळी पाणी प्रश्न आम्ही सोडू, सकाळी पाणी प्रश्न चालू करू. पण अजूनसुद्धा 5-10 वर्ष झाले सकाळी पाणी प्रश्न अजून आमचा सुटलेला नाही आहे. सुजयदादा म्हणले मला निवडून द्या, मी जर खासदार झालो तर मी सकाळी पाणी प्रश्न सोडीन. पण अजूनसुद्धा आहे ना तो पाणी प्रश्न सुटलेला नाही. 10-15 वर्ष झाले तेव्हा काय सकाळी पाणी प्रश्न अजून आमचा सुटलेला नाही आहे. धन्यवाद. यावेळेस तरी सुटेल असं वाटतंय का? हां, समजा आता ते निवडूनच आले तर सुटेल असं वाटतंय का त्यांना? आता आम्ही जर आता कुणी येऊ आमच्या तिकडं प्रचाराला, पण पहिल्यांदा आम्ही प्रश्न मांडू कोण असा माणूस आहे सकाळी पाणी प्रश्न सोडीन, आम्ही हा मुद्दा मांडू.